नमस्कार. आजची ही चर्चा सुरू करण्याच्या आधी मी इंटरनेटवरती काही सर्च केला आणि 6 अशा घटना मला दिसल्या की जिथे मुलांनी वडिलाचा डोक्यात पाटावर वंटा घालून खून केला आहे. 2 घटना हिंगोलीतल्या मी पाहिल्या की जिथे मुलांनी आईचा खून केला आहे. पण त्याची कारणं वेगळी होती. म्हणजे ती जी कारणं आहे ती संपत्तीचा वाद, म्हणजे वडील मुलाला संपत्ती देत नव्हते. हिंगोलीतली घटना मी बघितली की मुलगा हा दारूच्या पूर्ण आहारी गेलेला होता. पण उदगीरची घटनाच पूर्णपणे वेगळी आहे हो. आणि ती घटना तुम्ही बघितली, गेली 2 दिवस ती चर्चेत आहे. ती घटना आणि हा सगळा प्रकार जर बघितला तर मला 2-3 मुद्दे जाणवतात. एक, कुटुंब छोटी झालेली आहेत आणि त्या कुटुंबातले जे कर्ते आहेत त्यांचे स्वतःचे जीवन जगण्याचे संघर्ष एवढे मोठे आहेत की त्यांना मग कदाचित घरातल्या लहान जी मुलं आहेत त्यांच्याकडे तेवढा लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. माध्यमं खूप स्ट्रॉंग झालेली आहेत. मोबाईल आहे आणि मोबाईलवरती इंटरनेट आहे आणि इंटरनेटवरती सगळं काही आहे. समाज तर बदललेलंच आहे. आता या उदगीरच्या घटनेच्या निमित्ताने चर्चा यासाठी करायला हवी आणि म्हणून करायला हवी की हे जे काही प्रकार घडत आहेत ते का घडत आहेत. मिलिंद पोद्दार आहेत माझ्याबरोबर, लातूरचे प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ, आणि लातूर जे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे हे इथल्या शैक्षणिक वातावरणासाठी ती मुलं आहेत. लातूर महापालिकेच्या माजी महापौर आहेत. या सगळ्यांशी आपण बोलूया. पण पहिल्यांदा तर मला आधी जाणून घ्यायचं की उदगीरमधली ती घटना बघितली, ऐकली, वाचली, काय वाटलं? उदगीरच्या घटनेबाबत बोलत असताना आम्ही पहिल्यांदा युवकाच्या हातातून ही घटना झाली याबद्दल आम्ही त्याचा निषेध करतो. अशी घटना युवकांच्या हातातून घडणं हे चुकीचं आहे. आणि आज युवकांनी नसती केली, इतरांनी केली असती तर चाललं असतं. नाही, युवकांनी तर करूच नाही, पण इतरांनी पण अशी निर्घृण हत्या नाहीच करायला पाहिजे. शॉक बसला? हो सर, नक्कीच. कारण हे महाराष्ट्राची आपली संस्कृती नाही आहे, महाराष्ट्राची भारताची संस्कृती नाही आहे. कारण आपण आईवडिलांचा मान राखणारे आपण सगळे मुलं आहोत किंवा आपलं ते संस्कार तसे आहेत आपल्याकडे. पण ही घटना पाहून खरंच एक दुःख वाटलं. पण फारच वाईट वाटतं अशी घटना घडलेत. याचं कारण असं वाटतं की सर आपण सोशल मीडिया आणि अति इंटरनेटचा वापर त्याच्यावरती बोलू. पर्टिक्युलर या गोष्टीबद्दल हे वाचलं, गुरुवारी ही घटना घडली आणि महाराष्ट्रातल्या ज्या प्रेक्षकांनी ह्या घटनेला फार तपशीलवारपणे बघितलेलं नाही त्यांच्यासाठी मी सांगतो की ही घटना अशी आहे की प्रणिती पेन्सलवार नावाच्या 45 वर्षाच्या महिला आहेत ज्यांची गुरुवारी उदगीरसारख्या सीमावर्ती भागातल्या शहरामध्ये हत्या झाली. आणि तेव्हा अशी माहिती आली होती की कोणीतरी AC दुरुस्त करण्याच्या निमित्ताने त्यांच्या घरात दुमजली शानदार घरामध्ये घुसलं आणि त्यांची गळा चिरून हत्या झाली. आणि काल पोलिसांनी उघड केलं की त्यांचा जो मुलगा होता, जो 9वीत शिकणारा मुलगा होता, त्यांनी आपली आई ऐशारामाच्या जीवन जगण्याला विरोध करते म्हणून तिची हत्या केली. म्हणून मला हे जाणून घ्यायची पहिली रिॲक्शन जी आली ती तुमची. सर, रिॲक्शन याच्यामध्ये ही धक्कादायी रिॲक्शन होती. कारण ह्याच्यातली जी भूमिका पाहिली, ऐशोआरामामध्ये जगण्यासाठी एखादा मुलगा आईला मारू शकतो, तर ही टीन एजचा जो प्रकार असतो ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर थोड्याशा प्रकाश टाकणार आहेत. आणि तुम्ही आधी म्हणल्याप्रमाणे आपली जी एक कौटुंबिक संस्कृती होती ती थोडीशी ऱ्हास होत चालल्यामुळं असे सगळे प्रकार होत असावेत. आणि हे ऐकणं आणि बघणं हे दोन्हीसुद्धा धक्कादायी आहे. यांनाही धक्कादायक खूपच धक्कादायक घटना तर आहे, त्याचबरोबर ती निंदनीय आहे. एक आई म्हणून या घटनेकडे जेव्हा मी पाहिलं तेव्हा मला असं वाटायला लागलं की आता आईवडिलांनी विचार करण्याची गरज आहे की आपण आपल्या मुलांना वाढवत असताना त्यांना कशा प्रकारे वाढवायचं. जे मुलांची जी मानसिकता बनत चालली आहे की आपल्या आईवडिलांकडे खूप पैसा आहे आणि आपण तो कसाही खर्च करू शकतो, पण त्या पैशाची किंमत काय आहे हे त्यांना लहानपणापासून आपण जाणीव करून द्यायला हवी. ही कुठली आजची पालकांची मानसिकता अशी झालेली आहे की आपण मुलांना महागड्या वस्तू घेऊन दिल्या म्हणजे आपण त्याच्यावर खूप प्रेम करतोय. तर ही गोष्ट चुकीची आहे. त्यामुळे पालकांनी त्या दृष्टिकोनातून आता न पाहता आपण मुलांना कशा पद्धतीने वागवायचे, कसे संस्कार करायचे त्या दृष्टीने त्याच्याकडे पाहणं गरजेचं बनलेलं आहे. मी महापौर होतात, मी म्हणणार नाही हा जनरल ट्रेंड आहे, पण अशा पद्धतीनं हा जो दुरावा आहे, पालक श्रीमंत आहेत, व्यापारी शहर आहे तर तुमचं, आणि मुलामध्ये आणि पालकामध्ये एक दुरावा आहे आणि म्हणून मुलं जे मागतात ते पालक देतात. असं असू शकेल, परंतु दुरावा जरी असेल तर जो वेळ आपल्याला मिळतो त्यातून सुद्धा आपण आपल्या मुलांना तो वेळ दिला पाहिजे. मी या मताची आहे की आपण खूप कामात आजचं युगच असं आहे, स्पर्धेचं युग आहे, त्यामुळे आई वडील कामानिमित्त बाहेर पडतात, मुलांना वेळ देऊ शकत नाहीत, त्यांचे प्रश्न समजून घेऊ शकत नाहीत. पण जो वेळ आपल्याकडे मिळतो तो तरी किमान आपण आपल्या मुलांसोबत घालवला पाहिजे. बाईंच्या मुलाने, स्वतःच्या सख्ख्या मुलाने हे केलेलं आहे. म्हणजे आपण आता त्या मुलाचं वय, तो मुलगा 9वी मध्ये होता, 9 आणि 5 किंवा 6 एवढं त्याचं वय आहे.
6-7 वर्षांचं होईपर्यंत मुलं आईला चिटकलेलीच असतात. एवढ्याशा छोट्या 7-8 वर्षांच्या स्पॅनमध्ये तो असा काय वेगळं त्याच्या आयुष्यात आलं की तो ह्या स्टेजला जाऊ शकतो आहे. पैसा कोण्या मार्गाने आला आहे? आई वडिलांनी मुळात पैसा कुठल्या मार्गाने मिळवलेला आहे. त्यांनी जर तो ब्लॅकमधून किंवा अनैतिक मार्गाने मिळवलेला असेल तर स्वतः आई वडीलच त्या मार्गावरचे असतात. त्याच्यामुळे आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार आहे? ते मुलांना काय संस्कार देणार आहेत? इथून सुरुवात होते. आणि जर तुम्ही नैतिकतेने कष्ट करून किंवा तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती तो पैसा मिळवला असेल तर तुम्हालाही त्याची किंमत राहते आणि तुम्ही मुलांच्याकडे पण तुमचा तो ओघ कसा द्यायचा ह्याला कंट्रोल करू शकता. फाईन. पण उदगीरच्या घटनेमध्ये असं नाहीये हे स्पष्ट करायला हवं, कारण उदगीरमध्ये त्या ज्या मुलाचे वडील आहेत, डॉक्टर मी तुमच्याकडे नंतर येणार आहे कारण तुमचं एक्सपर्ट ओपिनियन आहे, तर त्या मुलाच्या वडिलांचा मुख्य बाजारामध्ये भुसार मालाचं दुकान आहे आणि त्या कुटुंबामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी आहे, ज्या मुलीचं लग्न झालेलं आहे. हा मुलगा कदाचित एकुलता एक म्हणजे राहिलेल्या घरातला एकच सदस्य असावा आणि म्हणून कदाचित वेल्थ असलेल्या, कॅमेरामन तुम्ही इथे या, वेल्थ असलेले या मुलाला पैसे मिळत असत. पण मला खरं तर तुम्हाला काय वाटलं ही घटना वाचल्यानंतर पाहिल्यानंतर? सर मला असं वाटतं की मुळामध्ये त्यांच्या घरामध्ये सुसंवाद होत नसेल. कारण काय असतं, आपल्या काही मुलांच्या समस्या असतात, कारण त्या समस्या काय असतात किंवा कधी आर्थिक असतात, कधी मानसिक असतो, कधी शाळेतील धक्का असतो, त्या चर्चा व्हायला पाहिजे. तो चर्चा आपल्या घरामध्ये आता सध्या होत नाहीत. पूर्वी कसं होतं, पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धती होती. पर्टिक्युलर केसबद्दल काय वाटतं? सर खूपच शॉकिंग धक्का आहे. हे उदगीरचं प्रकरण म्हणजे मला तर असं वाटतंय की तरुणाई सैराट झाल्याचा परिणाम आहे. हैराट झाली? हो, सैराटच झाली. सध्याच्या जे पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये स्वतःच्या पाल्यांबरोबर जो संभाषण आहे तो कमी होत चाललेला आहे. आजकालची एक पिढी आहे, आज आपण ज्या युगामध्ये 21व्या शतकामध्ये जगणारी पिढी आहोत, याच्यामध्ये आई वडिलांचं मुलांसोबतचं अटॅचमेंट हे हळूहळू कमी होत चाललं आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे किंवा मीडियाकडे जास्त होत चाललं. इंटरनेटवरती वगैरे विद्यार्थी तासनतास बसतात, आई वडिलांसोबत त्यांची कुठलीही चर्चा नाही. म्हणजे आता जर एक 10 प्रकार जर पाहायला गेला ह्याच्यामध्ये, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की इथं एक मुलगा आपल्या आईला, म्हणजे बघा आता आई इतके दिवस आपल्या मुलासोबत संरक्षण, माझा मुलगा आहे तो मला कधीच दुःख पोहोचवणार नाही, ही एक भूमिका होती, ती आज इथं सुद्धा संपून गेलेली आहे की आता मुलासोबत पण आपली आई सुरक्षित राहिलेली नाही आहे. मग एक स्त्री कुणासोबतच आता सुरक्षित राहिलेली नाही. ह्या प्रकारातून हे एकदम जाणीवपूर्वक समोर येत आहे. एक्स्ट्रीम स्टेटमेंट असं नाही वाटत? एक्स्ट्रीम म्हणजे डेफिनेटली आहे. म्हणजे इतक्या दिवस आम्ही फक्त स्त्रिया किंवा एक मुलगी म्हणून आज मी विचार करते की आम्ही इतक्या दिवस आम्हाला असं वाटत होतं की फक्त आपला नवरा आपल्याला म्हणजे हानी पोहोचवू शकतो, पण आता तसं नाही राहिलं. तर आता आपला मुलगा सुद्धा, ज्याला आपण जन्म दिलेला आहे, ज्याला आपण जीव देतो, तोच आज आपल्या मृत्यूवरती घात घालतो. फाईन. म्हणजे उदगीरची घटना जेवढी एक्स्ट्रीम आहे तेवढंच हे एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे की स्त्री ही आता कुठेच सुरक्षित नाही, मुलापासूनही सुरक्षित नाहीये. जनरल याच्यावरती आपण बोलूया, म्हणजे इंटरनेटचा प्रभाव, छोटी झालेली कुटुंब. पण मुळात ही घटना जेव्हा घडते किंवा वाचल्यानंतरची पहिली रिॲक्शन काय आहे? ऍक्च्युली मुळात मला ही आज सकाळीच घटना कळाली की कळाली थोडा धक्का तर बसलाच, परंतु थोडाच धक्का शॉक बसला. अचानक काहीतरी वेगळं झाल्यासारखं वाटलं, कारण लातूर जिल्ह्यामधले असं उदगीरमध्ये होणं काही हे आपल्या एवढ्या जवळीक होतं, हे एकदम शॉकिंग आहे. आणि आपल्या हे आपण इतके दिवस बाहेर देशात ऐकत होतो की हे अमेरिकेत बाहेर देशात आपण हे सहज ऐकत होतो की गोळ्या घातल्या मुलाने किंवा घरातल्यावरती, पण हे आज एवढं शॉकिंग आहे की आपल्या एकदम घराजवळ होते, कुटुंबात होते. ही जी पर्टिक्युलर केस आहे त्याबद्दल आपण आता मिलिंद पोद्दारांकडे जाऊया आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया की या मुलाची जी अपब्रिंगिंगमेंट आहे, त्याचं जे काही पालन पोषण झालेलं आहे, तिथे कुठे प्रॉब्लेम वाटतात का? मला स्पेसिफिकली या घटनेबद्दल मी जेव्हा, हे माझ्यासाठी शॉकिंग होतं, एक पालक म्हणून हे शॉकिंग होतं, पण ज्यावेळेस मी सायकॅट्रिस्ट म्हणून ह्या सगळ्या गोष्टींबद्दल विचार करत होतो तर मला लक्षात आलं की हे जे काही कृत्य घडले हे काही रागाच्या भरात घडलेलं कृत्य नाही आहे. अनेकदा आजकाल आमच्यापर्यंत सुद्धा बिहेवियरल प्रॉब्लेम्स मुलांमध्ये वाढायला लागले, त्याच्या केसेस आता हळूहळू वाढायला लागल्या. त्याचं प्रमाण खूप जास्त आहे, पण त्याच्यासाठी मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेतली जाऊ शकते. आपण त्याच्यावरती डिटेल बोलू, पण ह्या पर्टिक्युलर केसबद्दल हो, या पर्टिक्युलर केसबद्दल आत्ता त्याच्या मानसिकतेबद्दल याच्या गोष्टी घडलेल्या असणार, ते वन टाइम ऍक्ट नाही आहे हा. ग्रॅज्युअली त्याचा जे ज्या पद्धतीनं त्याचं साचत हो,
आणि बेसिकली हा त्याचा ॲटिट्यूड जो स्वतःकडे, म्हणजे आजकालच्या मुलांमध्ये बेसिकली प्रॉब्लेम हा झालेला आहे की फ्रस्ट्रेशन टॉलरन्स खूप कमी झाला आहे मुलांचा. फ्रस्ट्रेशन म्हणजे जेव्हा कुठले तणावपूर्ण परिस्थिती, त्याला अनेक कारणं आहेत. म्हणजे ती पालकांच्या अपब्रिंगिंगमधली कारणं आहेत, त्यानंतर सोशल फॅक्टर्स आहेत, मॅडम म्हणतो तसे ग्लोबलायझेशनचा इम्पॅक्ट आहे. आज ह्या सगळ्या गोष्टी आपल्या दरवाजात आहेत. कसं आहे, अनेक गोष्टी मुलांना आजकाल नाही ऐकायची सवय नाही राहिलेली आहे. त्याला अनेक कारणं आहेत, म्हणजे पालकांच्या बाजूने आहेत, मुलांच्या बाजूने आहेत. यांच्याशी सहमत आहात की हे म्हणतात की मुलांना नाही अशी ऐकायचीच सवय राहिलेली? करेक्ट आहे ना ते, पण ते त्यांना सवय ठेवायची किंवा नाही हे मला असं वाटतं की ते आईचं जास्त कर्तव्य आहे. हे जे प्रॉब्लेम्स आहेत ॲडोलसंट एज ग्रुपमध्ये जे मुलांमध्ये प्रॉब्लेम येतात पौगंडावस्थेमध्ये आल्यानंतर, ते आपल्या पिढीमध्येही होते, आताही होते. पण त्यावेळेसचं जे वातावरण होतं, त्यावेळेस मिळणारं स्वातंत्र्य होतं, त्यावेळेस एक्सप्रेस करण्याची जी काही मुभा होती ही डेफिनेटली कमी होती. आणि आज ते खूप जास्त वाढले. आपण लहानपणापासून, अगदी लहान मुलं असल्यापासून त्यांच्या हातामध्ये आपल्याला मोबाईल दिसायला लागतात. तिसरी म्हणजे 3-4 वर्षाचं मुलंसुद्धा मोबाईल वापरायला सुरू करतं. त्याच्यासोबतचा एकंदरच अप्रोच बदललेला आहे. त्याच्यामध्ये काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, पण ते सगळं करत असताना आणि बऱ्याचदा पालकांकडून मला जे नाही मिळालं ते माझ्या सगळ्या पाल्याला मिळायला पाहिजे. त्या पॉझिटिव्ह गोष्टी मला फार कमी वेळेच नाही, कारण आता सगळ्यांचा आक्षेप आहे की जे हातात आहे ते निगेटिव्ह आहे. नाही, दिसणाऱ्या गोष्टी निगेटिव्ह, कुठलीच गोष्ट पूर्णपणे निगेटिव्ह नसते. त्याच्यामध्ये काही पॉझिटिव्ह, काही किंमत आपल्याला मोजावी लागत असते. पॉझिटिव्ह गोष्टी की आज आपण मुलींना समोर आलेलं पाहतोय, मुलींना खूप मोठी मोठी शिखरं पादाक्रांत करताना पाहतोय, एक्सपोजर्स वाढलेले आहेत, एकंदरीत एकमेकांबद्दलचा जो आदर आहे तो पण कुठंतरी वाढलेला आहे नक्कीच ह्या ओपननेसमुळं. तर त्या सगळ्या गोष्टी पण याच्यामधल्या पॉझिटिव्ह आहेत आणि त्याच्याकडेही आपण लक्ष द्यायला पाहिजे. पण काही असे जे निगेटिव्ह येतात त्याच्याकडं दुर्लक्ष करून पण आपल्याला चालणार नाहीये. कारण की आपण देताना मुलांना काय देतोय, मुलांना देताना आपल्याला फक्त त्याला वस्तू नाही द्यायच्या, तर त्यासोबत त्याच्यामध्ये व्हॅल्यू इन्कल्केशन. त्यामुळे आता जे डिस्कशन चाललं होतं पालकांबद्दलचं, तर कसं आहे की मुलं तुम्ही काय सांगता याच्यापेक्षा तुम्ही काय करता याच्यावर जास्त त्यांच्यावर परिणाम होत असतो. या ज्या महिला आहेत ज्यांचा खून झाला, AC दुरुस्त करण्याच्या निमित्ताने काही मुलं, ह्या मुलांनी आणलेली, ज्यांना सुपारी दिली होती 3,25,000 रुपयाची, ती त्यांच्या 2 मजली पॉश घरामध्ये गेली आणि मग त्यांनी त्यांच्या गळ्यावरती सुरी चालून त्यांचा खून केला. हा मुलगा तिथेच होता. एका रूममध्ये आजी आजोबा होते, त्या रूमला त्यांनी बाहेरून कडी लावली आणि हा बनाव सक्सेसफुल व्हावा म्हणून स्वतःच्या हातावरती जखमा करून घेतल्या, एका सराईत गुन्हेगारासारखं. म्हणून मला हा प्रश्न पडलाय की येतो कुठून? सोबत गुण आणि संगत गुण. एवढंच? TV, इंटरनेट, मीडिया, TV, इंटरनेट, सोशल मीडिया टोटल, आणि जे कार्यक्रम दाखवले जातात, आपण जसं बघतो CID, लाईफ ओके, हे जे टोटल जे माध्यमातून दाखवलं जातं त्याचं काहीतरी दुष्परिणाम झालेला दिसतो, ह्यातून दिसले. मीडिया ऑल टुगेदर. TV मध्ये नेट बघता की नाही? हां बघ. काय बघता नेटवरती? सोशल वर्किंग, फेसबुक वगैरे. टीव्हीवरती जे आता सिरियल्स चालू आहेत, क्राईम पेट्रोल, साऊदर्न इंडिया, याच्यामधनं जे त्यांना दाखवलं जातं कसं. माझ्या हातात रिमोट आहे ना यार. हो आहे रिमोट, पण त्यांची वृत्ती नाहीये ना ते दुसरं बघण्यासाठी. तेच बघा, आपण पुढे प्लॅन कसं करू शकतो, त्यांनी जो प्लॅन केलाय तोच आपण कसा अंमलात आणू शकतो, नाही आपण त्याचा बचाव कसा करू शकतो, त्यांची ती वृत्ती सध्या झालेली आहे. महत्वाच्या मुद्द्यावरती आपण बोलतोय. आणखी बरेच प्रश्न आहेत यांच्याही मनातले, माझ्याही मनातले, आणि आता तुम्ही जो हा प्रोग्राम पाहताय त्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांच्या मनातले जाणून घेऊया आपण एका छोट्याशा ब्रेक नंतर. एवढ्या सगळ्या गोष्टी सिस्टमॅटिकली करण्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी कारणीभूत असाव्यात या पर्टिक्युलर केसमध्ये? म्हणजे त्याचं जे अपब्रिंगिंग झालं आणि त्याच्यामधून त्याचं तो जे घेत आलाय सगळ्या गोष्टीतून एक्सपोजर जे आहे, म्हणजे ह्या सगळ्या मीडियाचं एक्सपोजर आहे, TVचं एक्सपोजर आहे, इंटरनेटचं एक्सपोजर आहे, व्हिडिओ गेम्सचं एक्सपोजर आहे. त्याच्यामधून बऱ्याचदा आक्रमकता मुलांमध्ये वाढायला लागली आहे, चिडचिड मुलांमध्ये वाढायला लागली आहे. जरी आपण आता ह्या खुनाच्या ह्याच्याबद्दल बोलत असलो तरी ओव्हरऑल जनरल तुम्ही जरी सर्वे केला तर तुम्हाला मॅक्झिमम पालक असे सांगतील की त्यांची मुलं आजकाल जास्त आक्रमक व्हायला लागलेली आहे. पर्सेंटेज नाही सांगत, पण मॅक्झिमम असं मी सांगेन. मला पर्सेंटेज एक्झॅक्टली नाही सांगतात, पण माझ्याकडे आता केसेस यायला लागल्यात. आणि इतर कारणासाठी, मग त्या परीक्षेच्या अभ्यासासाठी असेल, इतर कारणासाठी जेव्हा मुलं येतात तेव्हा पालकांची हमखास तक्रार असते की हा आता जेव्हापासून ह्या मागच्या 8वी 9वी 10वीमध्ये आल्या तेव्हापासून ह्याच्यामध्ये आक्रमकता खूप वाढली आहे, तो अजिबातच ऐकत नाही. कसं आहे की मुळात खोलात जाऊन ह्याच्याबद्दल जर सायकोलॉजिकल जर मला स्टेटमेंट करायचं असेल तर ॲग्रेशन ही आपली बेसिक इन्स्टिंक्ट आहे. human beings, all the animals and human beings being animals. After 14 years no म्हणजे ॲग्रेशन रागवायला कुणाला शिकवावं लागत नाही, रागाचं मॅनेजमेंट शिकवावं लागतं. ॲग्रेशन आपल्या ही उत्क्रांतीमधली भावना आहे आपल्यासोबत आलेली. पण ज्यावेळेस संस्कृती आपली डेव्हलप झाली त्या संस्कृतीनं आपल्याला शिकवलेलं आहे की आपण कसं ह्या सगळ्या भावनांना मॅनेज करायचं. आणि त्याचं थांबवतो. तुम्ही असं म्हणताय की आपल्या संस्कृतीमध्ये ॲग्रेशन आपल्याला शिकवलं होतं, हाऊ टू कंट्रोल इट.
आपल्या म्हणजे मला कुठेही हिंदू संस्कृती किंवा भारतीय संस्कृती असं कुठंच म्हणजे म्हणायचं किमान भारतीय संस्कृती असं तुम्हाला म्हणायचं. नाही, इन जनरल मानवी उत्क्रांतीमधल्या या भावना आहेत आणि मानवी सिव्हिलायझेशन मध्येच ते हे सगळं मॅनेजमेंट शिकले. आता कुठे चुकलंय? परत आपण एकदा त्या जुन्या सगळ्या भावनांकडे चाललोय की काय? उलट आपली प्रगती व्हायची. म्हणजे आपण असं की माणसाचा सगळ्यात शेवटी जो डेव्हलप झालेला मेंदूचा भाग आहे तो आहे न्यूओकॉर्टेक्स, म्हणजे सगळ्यात पुढचा भाग आहे. आणि त्याच्या ज्या भावना आहेत त्याला मी म्हणतो न्यूओकॉर्टिकल इमोशन्स आहेत. वात्सल्य, करुणा, अल्ट्रुइझम, ह्या सगळ्या चांगल्या भावना आहेत, ह्या उन्नत भावना आहेत. पण आपण परत एकदा त्या बेसिक हायपोथॅलेमिक भावनांकडे चाललेलो आहोत. आणि त्याचं कारण आहे की एकंदरीतच जो संवाद समाजामधला हरवलेला आहे, समाजाची ज्या पद्धतीनं, कारण मुलांसमोर आज जे आयडॉल्स आहेत चांगले पण आहेत, पण त्या चांगल्याकडे बघण्याची क्षमता कमी आहे. आणि ह्या अनेक गोष्टींमुळे त्यांची जी ह्या सगळ्या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे. आणि त्याच्यामधून ते जे घेत आहेत तर ते कुठं, त्यामुळे आता ही घटना जरी एक असली तर त्याच्याकडे फक्त एक घटना आणि त्याच्यावरची चर्चा म्हणून न थांबता हा समाजासाठी एक इशारा आहे, हा सगळ्या पालकांसाठी एक इशारा आहे. कुठंतरी आपल्या पालकत्वाच्या संकल्पना आपल्याला परत एकदा बदलाव्या लागणार आहेत. पालकांना संकल्पना बदलाव्या, पालकांना सजग व्हावं लागेल. फक्त मुलांना पाहिजे ते पुरवणं हे पालकत्व. डिटेल्स घेणार आहे. मानसशास्त्रीय अनुषंगाने डॉक्टरांनी खूप विश्लेषण केलं, पण आपण मानसशास्त्री जात नाही सध्या. तुमच्याकडनं काय घडलं असावं, म्हणजे कुठे, जसं इतरांना मी विचारलं की कुठे चूक झाली असावी? नाही, कसं आहे, आधी असं होतं की अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा आणि त्या भागवण्यासाठीचा संघर्ष हा जिथे संपला, तिथे पुढे जेव्हा आपण सुसंस्कृतपणाकडे वाटचाल करतो त्यावेळेस पालकांनी जास्त जागरूकपणे संस्कार पाहिजे. ॲज अ पॅरेंट मी सर्व्हिस करते आहे, पण मला माहिती आहे, मला इंटरनेट हे माझ्या पिढीसाठी नवीन विषय आहे. माझ्या मुलाकडे मोबाईल आहे, अँड्रॉइड आहे. माझ्या त्या एजला मोबाईल नव्हता, पण मी हे सगळं शिकून घेतलं की माझा मुलगा मोबाईलवर काय करतो आहे आणि तो हिस्ट्री डिलीट करून टाकतो आहे का, क्लिअर हिस्ट्रीचा त्याने ऑप्शन टाकलेला आहे का, हे मी पाहत राहते. बहुतेकांना असं वाटतं की समाज माध्यमं आता जी आलेली आहेत वेगवेगळ्या पद्धतीची, आणि जी माध्यम म्हणजे मोबाईलच्या माध्यमातून तुमच्या हातात आहेत, त्याचा खूप प्रभाव आहे. तुटलेपणा आहे, एक पालक आणि मुलामधला विसंवाद आहे. हे सगळं थांबवायचं असेल तर काय करता येईल? पुस्तकं वाचायला देता येतील, चांगली चांगली छान छान नाटकं मुलांना दाखवा, म्हणजे तेवढा वेळ आहे का, हाही प्रश्न आहे म्हणा. आणि पालक म्हणून काय करायला हवं? मला असं वाटतं की सक्ती हा उपाय कुठल्याच गोष्टीवरचा नसतो. मुलांना आपण घडवत असताना त्यांच्याशी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे आई वडील आणि मुलामधला संवाद. मी सुरुवातीलाही सांगितलेलं होतं की कितीही बिझी शेड्यूल असेल आईवडिलांचं, तर त्याच्यासाठी किमान अर्धा तास तरी वेळ आपण दिलाच पाहिजे. आणि त्या अर्ध्या तासामध्ये दिवसभरामध्ये त्यांनी काय केलं, आपणही काय केलं हे मुलाला सांगितलं पाहिजे. आणि त्यामुळे त्याच्या अंगवळणी ते पडेल. बिझी शेड्यूलमध्ये तुम्ही हा वेळ कधी डिफाईन केला होता? संध्याकाळी 6च्या नंतरचा, 8च्या नंतर? 8 नंतरचा. घरी आल्यानंतर दिवसभरामध्ये काय काय घडलं, त्याच्या शाळेमध्ये काय घडलं, आपण काय केलं, त्या गोष्टींचा संवाद साधल्यानंतर बरोबर ती मुलांना सवय लागत जाते. हल्लीची मुलं एवढी ओपन अप होतात. मुलं शाळेमध्ये मित्रांसोबत काय घडलं, मुलं काय करतात, मित्र त्याची काय करतात, आजूबाजूची काय करतात, हे डिटेलमध्ये आई वडिलांशी बोलतात. बहुतेक पालकांची तक्रार आहे की मुली आईला सांगत नाहीत आणि मुलं वडिलांना सांगत नाहीत. नाही, असं काही नाही सर. त्या परिवाराची एक घडण असते, त्या परिवाराच्या सुसंस्कृत वागण्यावर त्या परिवाराची चलनढलन असते. आता माझं एक उदाहरण सांगतो. माझे आई वडील शिक्षक, सुसंस्कृत परिवार, पैशानं सुद्धा म्हणजे चांगला. पण सर असं नाही झालं की पैसे मला वडिलांनी दिले म्हणून मी आईचा खून केला, किंवा असंही नाही की तुम्ही पहा सर, श्रीमंताची मुलं खूप आयसोलेटेडच केस आहे फार, म्हणजे 100 कोटी 100 एखादी घटना कोटी सर, हो ना, एखादी घटना घडते म्हणूनच त्याची चर्चा होते सर. पण मी सांगत असताना आता असं सांगतो की 2-3 मुद्दे जे चर्चेत आली की त्या परिवाराचं कंट्रोल नाही, सुसंस्कृतपणा नाही आणि पैसा. सर, पैशावाल्यांची मुलं खूप चांगली असतात, अनेक श्रीमंतांची मुलं खूप श्रीमंत झाली. एज्युकेटेड फॅमिलीमध्ये सुद्धा अनेकदा असं असतं की तो शिक्षित परिवार फक्त. असं का होतं की तुम्ही आणि तुमचे आई बाबा या दोघांमधला संवाद वाढवण्याच्या दृष्टीनं काय गोष्टी असायला पाहिजे? आईनी मुलांना समजून घेतलं पाहिजे आणि मुलांनी पण आईला. म्हणजे काय आईनी समजून घ्यायचं म्हणजे काय? म्हणजे चांगल्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. हे तर नक्कीच आहे. मला वाटतं की आपण जो मोबाईल वापरतो, आपण घरामध्ये बसलो तरी समोरासमोर कुठलंच बोलत नाही, व्हॉट्सअपवर चॅटिंगवर बोलतो. ते सर्वांनी कंपल्सरी घरी आल्यानंतर सर्वस्वी मोबाईल स्विच ऑफ करायचं, सगळ्यांनी एकत्र ठिकाणी बसून सोल्युशन किमान चर्चा तरी घडावी. 1 घंटा किंवा अर्धा घंटा जरी कमीत कमी बोलणं झालं. वोटिंग घेऊया. यांनी एक सजेशन दिलंय, डॉक्टर तुमच्या सहित मागे जा. एक सजेशन असं आहे की आपण घरी आल्यानंतर किमान काही वेळासाठी तरी मोबाईल बंद केला पाहिजे. हाऊ मेनी पीपल विल ॲग्री विथ हिम?
100% लोकांचं मत असं आहे की घरी आल्यानंतर मोबाईल बंद केला पाहिजे. तुम्ही यू आर द विनर ना. चांगलं सजेशन. नाही ते तर केलं ना त्याच्यामुळे खूप फायदा होईल. किंवा तुमचं जे मनातलं आहे ते आम्हाला कळेल आणि आमच्या मनातलं आहे ते पालकांना कळेल. दोघांमध्ये मैत्रीचा जर संवाद निर्माण झाला तर कुठलीच गोष्ट अशी शक्य नाही जी न होणार नाही. ती प्रत्येक गोष्ट सक्सेस होईलच, मला असा आत्मविश्वास आहे. प्रॅक्टिकली शक्य आहे सर. काय गोष्टी करायला पाहिजे प्रॅक्टिकली? जसं त्यांनी सांगितलं मोबाईल बंद करा. महापौर मॅडमनी सांगितलं की तुम्ही एक वेळेचं जेवण तरी किमान बरोबर घ्या. हे असं म्हणाले की मुलांना विचारा की तुमचे काय प्रॉब्लेम्स आहेत. सर संवाद वाढला पाहिजे. कुठल्या पण गोष्टीवर कोणी पण बोलत असताना त्यांचा पण आपला पण रिस्पॉन्स, दोघांकडून पण रिस्पॉन्स आला पाहिजे. हां त्याच्या हो सर बरोबर आहे. जर आपण मोबाईल बंद करून जर आपण आपल्या फॅमिलीसोबत टाइम स्पेंड केला तर आपल्याला ज्या अडचण आहेत किंवा प्रॉब्लेम आहेत आपण ते खोलून त्यांना सांगू शकतो. कारण असे पॅरेंट्स असतात. उद्यापासून करणार आहेत का? हो सर मी कंटिन्यू करतात. टाइम स्पेंड करणे हा सगळ्यात महत्त्वाचा विषय सगळेजण बोलतात. तर त्याच्यामध्ये याचा अर्थ असं नाही की आपण एक वेळेस जेवणच सोबत घेतलं पाहिजे, मोबाईल बंद करून चर्चा केली. येस हां. तर सगळ्या हे तर एक पर्याय आहेत. पण याच्याही व्यतिरिक्त जाऊन असंही होतं की बऱ्याचदा मुलं आपल्या आउटस्टँडिंग फ्रेंड्ससोबत बाहेर जाण्यामध्ये जास्त उत्साही असतात. तसंच आपण आपल्या पालकांसोबतही जाऊ शकतो. अगोदरच्या वेळेमध्ये असं होत होतं की छोट्याशा सहली आपल्या घरातल्या निघायच्या, त्या आजच्या कंडिशनमध्ये निघत नाही. प्रत्येकजण विखुरल्या पद्धतीने वडील वडिलांच्या मित्रांसोबत जातात, आईंच्या मैत्रिणींसोबत जाते. तसं न करता एक फॅमिली ट्रिप हे त्यांनी मंथली प्लॅन केली किंवा वीकली प्लॅन केली त्यांच्या हिशोबाप्रमाणे तर ते खूप गुड असेल. आणि त्याच्यामुळे मुलांचा संवाद पण जाऊ शकतो, कुठेही जाऊ शकतात. क्वालिटी टाइम स्पेंड करायचं त्यांना. त्याच्यामध्ये काही विविध वेगवेगळ्या चर्चा जर त्यांनी घेऊन मुलासोबत चर्चा केली तर त्याची मानसिकता ओळखण्यात त्यांना मदतही होऊ शकते. मुलींची त्यांच्या पालकांची मतं आपण ऐकली. काय करता येऊ शकतं डॉक्टर? मानसशास्त्रीय दृष्ट्या ह्या 4-5 गोष्टी आहेत, खूप सोप्या आहेत, साध्या आहेत, करता येण्यासारख्या. हो बरोबर आहे. संवाद वाढणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आता माझ्याकडं कॉमनली हा प्रश्न मी फेस करतो. जेव्हा माझ्याकडं मुलांना घेऊन येतात पालक, तेव्हा ते सांगतात की हा आमच्याशी बोलतच नाही, आम्ही किती बोलण्याचा प्रयत्न करतोय. पण तोच मुलगा जेव्हा माझ्या केबिनमध्ये बसतो तो माझ्याशी तासभर 1.5 तास मोकळेपणानं बोलतो. म्हणजे संवाद केव्हा होतो? जेव्हा समोरचा ऍक्टिव्हली त्या सगळ्या गोष्टी ऐकतो तेव्हा. काय 4-5 गोष्टी आहेत ज्या पटपट केल्या तर म्हणजे एक सजेशन सांगितलं आपण. संवाद एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी सातत्यानं संवाद होऊ शकतो. फक्त तो जो टाइम कितीही देताय तुम्ही, तो 5 मिनिट देताय, 10 मिनिट देताय, अर्धा तास देताय, तो तुम्ही क्वालिटी टाइम देताय हे जास्त महत्त्वाचं असतं. त्या वेळेमध्ये तुम्ही त्या मुलापर्यंत हा मेसेज पोहोचवताय की तुला जे वाटतं ते तू माझ्याकडे कधीही पोहोचू शकते. आय एम देअर टू लिसन फॉर यू. तो एकमेकांमधला ट्रस्ट बिल्डअप होण्यासाठी. म्हणजे बऱ्याचदा काय होतं माहिती आहे की घटना घडल्या किंवा तो थोडासा प्रॉब्लेमॅटिक बिहेव करायला लागला की मग संवादाचे प्रयत्न होतात. संवाद हा अचानक होत नाही. हे लहानपणापासूनचा प्रोसेस आहे. तो सातत्यानं चालू राहिला तर तो एक इंटरपर्सनल ट्रस्ट काही असू शकतं. त्याची माध्यमं काही असू शकतं. गोष्टी सांगणं असू शकते, सहली जाणं किंवा साधं बसून सोबत त्याला भरवणं, लहान मुलापासून त्याला भरवण्याचं असू शकेल किंवा त्यासोबत अभ्यास तो करत बसला तर त्यासोबत माझं वाचत बसणं असू शकेल. म्हणजे तिथं प्रत्येक वेळेस बोलण्यामधूनच संवाद असतो असं नाही, तर न बोलण्यातून सुद्धा अनेक गोष्टी कन्वे केल्याचं. आणखी एक प्रश्न तुम्हाला विचारायचा. हा सर एक मुद्दा राहिला मागे बोलत असताना. मी माझ्या दृष्टीने जो एक अभ्यास केला आहे, या सगळ्या घटत चाललेल्या घटनेवर जर आपण विचार केला तर ह्याच्यावर जे आपल्यावर जी एक परकीय संस्कृतीचं जे आक्रमण झालेलं आहे, मदर डे, फादर डे, सिस्टर डे, जे सगळे डे होत चालले आहेत त्याच्यामुळे आपल्यातलं एक प्रेम कमी होत चाललंय. आपल्या हिंदू संस्कृतीनं आपण हिंदू मदर डे, फादर डे, व्हॅलेंटाईन डे ते एक माध्यम आहे एकमेकांना विश करण्याचा असेल किंवा एकमेकांबद्दलचं प्रेम आदर व्यक्त करण्याचा. त्याच्यामुळे खूप असा वाईट परिणाम होतोय असं मी म्हणणार नाही. त्यांना वाटत नाही वाईट परिणाम? मलाही नाही वाटत ते. नाही सर, मला वाटतो सर. नाही आता ही कसं झालंय सर, मी तुम्हाला सांगतो. आता डॉक्टर साहेब बोलताना सुद्धा हिंदू संस्कृती म्हणू शकले नाहीत. कारण हे जे एक समाजात वातावरण तयार झाले आपल्या. सर मी काय सांगतोय, आपल्या संस्कृतीमध्ये कुटुंब पद्धतीमध्ये जगण्याची संस्कार आपल्याला दिले होते. तुम्हाला असं म्हणायचं की आपली जी संस्कृती होती, परंपरा, ज्या पद्धतीने आपण घर सांभाळतो, त्याच्या वयाच्या मानानुसार त्याला पहिले संस्कार दिले जायचे. 9व्या वर्षात, 18व्या वर्षाचा संस्कार, 21व्या वर्षाचा संस्कार, जी आपल्या संस्कृतीनं आपल्याला देत गेलो. ठीक आहे, हे सगळं काही ते झालं म्हणून झालंय असं नाही, पण हा पण त्यातला एक भाग आहे की हे आपण विसरत चाललोय. आणि ज्या गतीनं जीवन जगतोय आपण, जी स्पीड आहे, त्यात हे शक्य आहे का सर? असं काही नाही. तुम्ही मला सांगा ना सर, आज सुद्धा वैद्यकीय शाळा म्हणजे वेद शिकवणाऱ्या शाळा आहेत. आज सुद्धा जेव्हा आपण ह्या गोष्टीवर चर्चा करतो, संस्कार हा शब्द वापरतो, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात आहेत सर. फाईन. डॉक्टर, शेवटचा प्रश्न, किती काळजी करावी अशी स्थिती? म्हणजे फक्त याच्या हाईपकडे बघू नये,
पण काळजी करावी अशी स्थिती आहे, कारण की ओव्हरऑल या जनरेशनमध्ये हे जे काही प्रॉब्लेम्स वाढत चाललेले आहेत, हे ॲग्रेशन वाढत चाललेलं आहे, याच्याकडे लक्ष देण्याची नक्कीच गरज आहे. पण त्यासाठी पॅनिक होण्याची अजिबात गरज नाही असं मला वाटतंय. मुलं आता याच्यामधून फक्त एक हा इशारा आहे, तर आपण थोडंसं शहाणं होऊ आणि शहाणपणानं एकमेकांसोबत जास्त चांगल्या पद्धतीनं राहण्याचा प्रयत्न करू, की त्यातून अशा गोष्टी कदाचित भविष्यामध्ये घडणार नाहीत, याची बीजे आज आपल्याला रोवता येतील. थँक्यू सो मच. खूप चांगल्या ऊन पडलेलं आहे, सगळ्यांना घाम आलाय आणि त्या घामामध्ये सुद्धा अतिशय महत्त्वाच्या विषयावरती ही मंडळी बोलली, कारण ते जागरूक आहेत. त्यांना असं वाटतं की जसं डॉक्टर आता म्हणाले की परिस्थिती निश्चितपणे गंभीर आहे, पण पॅनिक होऊ नका. आणि या सगळ्यांनी खूप चांगले सजेशन्स दिले. पुन्हा एकदा मी त्याचा सार काढतो. शक्य असेल तर एकत्रित जेवा, मोबाईल स्विच ऑफ करून काही क्वालिटी वेळ द्या. जसं त्यांनी सांगितलं की तुम्ही काही वेळ शक्य देऊन महिन्यातनं एखादी ट्रिप आपल्या मुलाबरोबर काढा. मला वेगळाच प्रश्न आहे, आत्ताचा ज्या गतीचं जीवन आपण जगतोय, ज्या प्रश्नांना आपण सामोरे जातोय, तिथं अशा पद्धतीचे इन्सिडन्स ही अपरिहार्यता आहे या जगण्याच्या स्पर्धेतनं आलेली. विचार करा. सहकारी निशांत भद्रेश्वर आणि कॅमेरामन काकासाहेब कांबळेसह मी राहुल कुलकर्णी, ABP माझा, लातूर.